काल सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली। या सभेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील मिळाला। खरं तर वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाराष्ट्रात अगदी पॅन महाराष्ट्र असा पक्ष आहे आणि हा पक्ष सर्वच राजकीय पक्षांना हवासा वाटतोय। तो का हवासा वाटतोय आणि वंचित बहुजन आघाडीशिवाय विरोधी पक्षांना सत्ता काबीज करता येणार नाही। ती सत्ता का काबीज करता येणार नाही हेच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके। राजकारणात निवडणुका लढायच्या त्या जिंकण्यासाठी आणि जिंकून सत्ता मिळवायची हेच प्रत्येक पक्षाचं ध्येय असतं। महाराष्ट्रात सध्या घडणाऱ्या घटना पाहता विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार हे नक्की। भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस, मनसे आणि एमआयएम आणि शिवाय वंचित बहुजन आघाडी अशा वेगवेगळ्या पक्षांची महाराष्ट्रात संख्या वाढली। महाराष्ट्रात जर सत्ता मिळवायची असेल तर प्रकाश आंबेडकर हे एक असे नेते आहेत ज्यांची साथ इतर सर्व पक्षांना महत्त्वाची आहे। महाराष्ट्रात जर सत्ता पाहिजे असेल तर आंबेडकर सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजेच आंबेडकर नाही तर सत्ता नाही असं का म्हटलं जातंय ते या व्हिडिओ मधून आपण पाहतोय। गेल्या काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या संदर्भातल्या युतीच्या आघाड्यांच्या चर्चा सुद्धा आता सुरू झाल्या आहेत। लोकसभेचं जागा वाटप काय आणि कसं असेल हे दोन्ही पक्षांनी म्हणजेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी ठरवलेलं आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात 26 जागा लढवेल आणि उरलेल्या 22 जागा त्यांच्या सहयोगी पक्षाला देतील, तर दुसऱ्या बाजूला 24 जागावर उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असतील आणि 24 जागावर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेस यांचे उमेदवार लढणार आहेत। उद्धव ठाकरेंकडे ज्या 24 जागा आहेत त्यातल्या काही जागा वंचित बहुजन समाजासाठी सोडण्यात येतील असं सांगण्यात येते। त्यामुळं त्यांचं अखेरचं जागा वाटप काय ते आपल्याला नंतर कळेलच। ज्यावेळी आपण या आघाड्यांच्या बाबतीत बोलत असतो त्यावेळी एक गोष्ट स्पष्ट आहे की यावर्षी जर विरोधी पक्षाला सत्तेत यायचं असेल तर त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट ठरेल ती गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीची साथ। याचं कारण म्हणजे 2019च्या निवडणुका आणि त्यात वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं यश। कारण काय आहे, जर समजा उद्या भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार राष्ट्रवादी गट आणि शिंदे गटाची शिवसेना असे 3 पक्ष सोबत आहेत, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे शिवसेना गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस असे 3 पक्ष सोबत आहेत। आता यामध्ये 3 विरुद्ध 3 असा जो सामना होईल तो एका बाजूला, पण या 2 पक्षांच्या समोर एक मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एमआयएम यासारख्या 3 नवीन पक्षांचं। हे जे 3 पक्ष आहेत या इतर ज्या 2 आघाड्या आहेत सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षांना धक्का देऊ शकतात। या इतर ज्या 2 आघाड्या आहेत म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षांना हे पक्ष धक्का देऊ शकतात। त्यामुळं दोन्ही पक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। त्यामुळं सत्ता जर आपल्याला मिळवायची असेल तर विरोधकांना वंचितची साथ मिळणं गरजेचं आहे। कारण या 6 प्रमुख राजकीय पक्षांपेक्षा या 6 राष्ट्रीय पक्षाशिवाय वंचित बहुजन आघाडी हा राजकीय एकमेव पक्ष आहे की ज्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळतो। आज आपण बघायला गेलो तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्रात पोहोचलेली तर आहे, पण त्यांना मिळणारा पाठिंबा मुंबई, नाशिक अशा मोजक्या शहरातून आहे। एमआयएम सुद्धा महाराष्ट्राच्या काहीच भागात पाहायला मिळते, पण वंचित बहुजन आघाडी हा केवळ असा एक पक्ष आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून या पक्षाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो। एव्हाना काही ठिकाणी जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पश्चिम महाराष्ट्रात ऍक्टिव्ह दिसतो किंवा त्यांना जो मिळतो पाठिंबा
त्यापेक्षा चांगले परिणाम किंवा चांगले निकाल वंचित महाआघाडीला संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतात। म्हणजे पॅन महाराष्ट्र असलेल्या पक्षाची साथ जर विरोधकांना मिळाली तर त्यांची बाजू तिथे मोठी ठरू शकते। आणि समजा जर वंचित बहुजन आघाडीनं विधानसभेची निवडणूक वेगळी लढवायची ठरवली तर त्याचा थेट फटका फक्त महाविकास आघाडीला बसणार आहे, हे यामधून स्पष्ट होते। कारण काय तर आज पाहायला गेलं तर 200 आमदार सत्तेमध्ये आणि फक्त 88 आमदार हे विरोधी पक्षांमध्ये असल्याचं पाहायला मिळते। हे चित्र बदलायचं असेल आणि 160च्या वरती आमदार निवडून आणायचे असतील तर त्यासाठी या तिन्ही पक्षांना वंचितची साथ असणं आवश्यक आहे। याचं कारण असं की प्रत्येक मतदारसंघामध्ये वंचितचा आपला स्पेशल असा मतदार आहे। हा तोच मतदार आहे जो भारतीय जनता पक्षाला मतदान करत नाही। म्हणजे एका अर्थानं हा विरोधी पक्षासाठी बनलेला खास असा मतदार आहे। अशा वेळी विरोधी पक्ष जर एकत्र नसतील तर त्या मतदारांमध्ये विभागणी होईल आणि याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो। म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर सत्ताधाऱ्यांना हरवायचं असेल आणि भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड थांबवायची असेल तर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन निवडणुका लढणं हा एकमेव पर्याय विरोधकांसमोर आहे। राष्ट्रवादी पार्टी असो किंवा शिवसेना काँग्रेस असो या तिन्ही पक्षांना ही गोष्ट कळून चुकली, म्हणूनच प्रकाश आंबेडकरांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे आणि लोकसभा व विधानसभा निवडणुकीसोबतच जागा वाटपाच्या चर्चा सुद्धा आता चालू झाल्या आहेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीची साथ घेतली तर महाराष्ट्रात विधानसभेच्या जागा लढवल्या तर 160ची मॅजिक फिगर ते पार करू शकतील की नाही, नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।